NDRF निधीतून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तहसीलदार पालम यांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदन दोन प्रकारचे आहे। एक तर वेगवेगळ्या ठिकाणचे पर्जन्यमापक विशेषतः बंदोबस्त पर्जन्यमापक बंद आहे, ज्यामुळे पावसाच्या नोंदी बरोबर होत नाहीत, ते पर्जन्यमापक तात्काळ दुरुस्त करून घेणे जेणेकरून पावसाची नोंद व्यवस्थित येईल आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं अशा परिस्थितीत पाऊस कमी दाखवण्यात आला म्हणून शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाही याकडे आम्ही माननीय तहसीलदार यांचं लक्ष वेधलं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं निवेदन जे आहे आपलं ते आपलं पिकाचं जे ह्या वेळोवेळी सततच्या पावसानं अतिवृष्टीने नुकसान झालं यासाठी खरं तर आपल्याला 50,000 हेक्टरीच मदत पाहिजे, पण शासन ही मदत काही वाढून द्यायला तयार नाही। आपण वेळोवेळी आंदोलन करून पण उपलब्ध परिस्थिती जी काही जास्त मदत देता येईल आम्हाला ती मदत देण्यात यावी, बाधित क्षेत्र जास्त टाकण्यात यावं। शेतकरी आजच्या तारखेमध्ये बाजारभाव कमी असल्यामुळे अडचणीत आहे, पीक विम्याच्या मदतीपासूनही वंचित आहे आणि अतिवृष्टी अनुदान जे आहे त्यामध्ये जे क्षेत्र कपात केलेलं आहे 3 हेक्टरवरून 2 हेक्टर आणि 13,600 वरून 8,500 निधी, ही कपात सुद्धा आम्ही माननीय तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिली आणि वर प्रशासनाला कळवण्यास शेतकऱ्याच्या भावना कळवण्यास सांगितलेलं आहे। या सर्व परिस्थितीत पालम तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज पालम तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यापुढे जर कधी गरज पडली तर पालम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन असेल, रास्ता रोको असेल, वेगवेगळ्या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। एकत्र वर्षी आपल्याला मिळेल का नाही ह्याची आपल्याला कसलीच आशा नाही, कारण की आपल्याला या अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याचं वैयक्तिक नुकसान झालं असतं तर त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे जे पहिलेचे ट्रिगर होते ते सगळे ट्रिगर शासनानं काढून टाकल्यामुळं जे नदीकाठचे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे, असे शेतकरी त्या झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित राहतात की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। या परिस्थितीवर काहीतरी एक थोडा आधार म्हणून आपल्याला एनडीआरएफच्या माध्यमातून जी काही मदत मिळायला पाहिजे ती मदत तात्काळ मिळावी आणि सर्व क्षेत्राचे पंचनामे होऊन जास्तीत जास्त बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळावी याकरता आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। खरं तर आपल्याला शेतकऱ्यांना या इथून पुढे या पीक विम्याच्या बाबतीत आवाज उठवण्याची गरज आहे। आज आपल्या डोळ्यात देखत पाहायला गेलं तर सगळ्या नद्या ज्या आपल्या तालुक्यातल्या आहेत जवळजवळ 1-1 किलोमीटरचा त्यांनी दोन्ही बाजूचा एरिया धरून हा एखादा समुद्रासारखा आपल्याला परिसर बघायला भेटत आहे। एवढं शेतीचं नुकसान होऊन आपल्याला या विम्याच्या माध्यमातून कसलीच मदत मिळेल अशी आपल्याला आजच्या परिस्थितीत तर आशाच राहिली नाही। मग अशा या योजनेच्या विरोधातही आपण सगळ्यांना संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे आणि पहिलेचे जे काही आपले वैयक्तिक नुकसान आणि काढणी पश्चात नुकसानीचे जे 2 ट्रिगर होते ते शासनाने तात्काळ लागू करून या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। याकरताही आपण ज्या वेळेस आव्हान करू त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपला लढा उभा करावा, मी अशी शेतकऱ्यांना एक आव्हान करतो आणि थांबतो। शेतकरी एकतेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा विजय असो।